नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आरजे परफेक्ट एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर। 11वी आणि 12वी सायन्स फिजिक्सच्या लेक्चर सिरीजमध्ये आपण आज घेऊन आलो आहोत अजून एक नवीन पुढचा व्हिडिओ। आज आपण 12वी सायन्सचा पुढचा व्हिडिओ एक पुढचा टॉपिक कव्हर करणार आहोत। आतापर्यंत आपण चॅप्टर चालू केला आहे रोटेशनल डायनॅमिक्स। ओके, रोटेशनल डायनॅमिक्स चालू केल्यानंतर आपण त्यामध्ये रोटेशनल मोशन बघितलंच नाही। ओके, आपण बघत होतो सर्क्युलर मोशन। सर्क्युलर मोशनचे सगळे फेनोमेनॉन, ऍप्लिकेशन्स या सगळ्या गोष्टी आपण मागच्या लेक्चर पर्यंत कव्हर केल्या। ज्यांनी सर्क्युलर मोशनचा पार्ट याच्या आधीचे 3 ते 4 लेक्चर्स बघितले नसतील त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जा, ते तुम्हाला लिंक मिळेल, तिथून फर्स्ट लेक्चर पासून कंटिन्यू करा व्हिडिओ। सर्क्युलर मोशनचा पार्ट कव्हर करा आणि मग रोटेशनल मोशनची करूया, कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टार्ट करतोय रोटेशनल मोशन म्हणजे ऍक्च्युअल पार्ट ऑफ द चॅप्टर। ओके, पण ह्या रोटेशनल मोशन साठी तुम्हाला मागचा सर्क्युलर मोशनचा टॉपिक लागणार आहे। सर्क्युलर मोशन मध्ये जे काही तुम्ही कॉन्सेप्ट शिकला आहात किंवा सर्क्युलर मोशनची जी कॉन्सेप्ट तुम्हाला माहिती पाहिजे ती सगळी इथून मागच्या लेक्चर मध्ये आहे। सो आधी इथून मागचे सगळे लेक्चर्स कंटिन्यू करा, ते कव्हर करा आणि मग आजचा टॉपिक करूया। आज आपण कंटिन्यू करणार आहोत, वी आर कंटिन्यूइंग विथ रोटेशनल मोशन। ओके, वी आर स्टार्टिंग विथ रोटेशनल मोशन। आता रोटेशनल मोशन म्हणजे काय हे आधी आपण समजून घेऊ। आपण काय शिकत होतो? सर्क्युलर मोशन, पार्टिकलची सर्क्युलर मोशन। आता पार्टिकल ऑब्जेक्ट ऍज मी हा मार्कर कन्सिडर केला। आता हा मार्कर जर मी असा फिरवते तर याला काय म्हणणार आपण? सर्क्युलर मोशन, कारण तो अलाउंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल फिरतोय। ओके, कसा फिरतोय? अलाउंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल। पार्टिकल मी कोणता कन्सिडर केला? ए। हा पार्टिकल कसा फिरतोय? अलाउंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल। म्हणजे हा पार्टिकल कुठली मोशन परफॉर्म करतोय? सर्क्युलर मोशन। कुठली मोशन परफॉर्म करतोय? सर्क्युलर मोशन। आता आपल्याला शिकायची आहे रोटेशनल मोशन। ओके, आता रोटेशनल मोशन म्हणजे काय? जर एखादा पार्टिकल, एखादा ऑब्जेक्ट किंवा एखादी बॉडी एका फिक्स ऍक्सिसच्या अबाउट, एका फिक्स ऍक्सिसच्या अराउंड जर रोटेशन करत असेल, फिक्स ऍक्सिसच्या अराउंड जर रोटेशन करत असेल, म्हणजे जर हा पेन जर मी त्याच्या स्वतःभोवती जर फिरवला तर त्याच्या सेंटर मध्ये असणारे त्याचा ऍक्सिस ऑफ रोटेशन आणि त्या ऍक्सिस ऑफ रोटेशनच्या भोवती ती बॉडी फिरते। सपोज मी जर अज्यूम केला माझ्या सेंटर मधून हा ऍक्सिस ऑफ रोटेशन आणि मी जर स्वतः अशी फिरतेय तर मी स्वतःभोवती फिरते। स्वतःभोवती म्हणजे माझ्या बॉडीच्या सेंटरला काय असणार आहे? ऍक्सिस ऑफ रोटेशन। म्हणजे हीच बॉडी जर कन्सिडर केली तर हा आपला झाला ऍक्सिस ऑफ रोटेशन, याच्या अबाउट ही बॉडी अशी फिरणार। ओके, मग एखाद्या ऍक्सिसच्या अबाउट, एखाद्या ऍक्सिसच्या भोवती जर तुमची बॉडी, तुमचा ऑब्जेक्ट फिरत असेल तर त्याला म्हणतात रोटेशन आणि त्या मोशनला म्हणतात रोटेशनल मोशन ऑफ बॉडी। काय म्हणतात त्या मोशनला? रोटेशनल मोशन ऑफ बॉडी। मग आता रोटेशनल मोशनची कॉन्सेप्ट शिकत असताना आपल्याला एक गोष्ट बघायची की सिंगल पार्टिकल जो असेल, सिंगल पार्टिकल हा ऑलवेज एखादा पॉइंट ऑब्जेक्ट असेल। पॉइंट ऑब्जेक्ट म्हणजे असा पार्टिकल, हा पॉइंट ऑब्जेक्ट जो तुम्हाला आता दिसेनासाही झाला असेल, हा जो पॉइंट ऑब्जेक्ट आहे हा ऑलवेज परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन। तो काय करतोय? ऑलवेज काय करतोय? सर्क्युलर मोशन मध्ये फिरतोय। आणि एखादा ऑब्जेक्ट कन्सिडर करा, एखादी बॉडी कन्सिडर करा आणि ती बॉडी जर कन्सिडर केली तर ती काय परफॉर्म करते? रोटेशनल मोशन। मग मी काय करते? एक रिजिड बॉडी कन्सिडर करते, एक रिजिड बॉडी कन्सिडर केली। रिजिड बॉडी म्हणजे इट इज ऑफ एनी शेप, कुठल्याही शेपची जर बॉडी असेल तर त्याला आपण म्हणू शकतो रिजिड बॉडी। रिजिड म्हणजे ती स्वतःचा शेप चेंज करू शकत नाही। ओके, आता ही रिजिड बॉडी कन्सिडर केली आणि याच्यामध्ये हा कन्सिडर केला मी ऍक्सिस ऑफ रोटेशन। काय कन्सिडर केला? ऍक्सिस ऑफ रोटेशन। मग आता ही बॉडी अशीच्या अशी काय होणार आहे? रोटेट होणार आहे। याला म्हणतात रोटेशनल मोशन। काय म्हणणार? रोटेशनल मोशन। ओके, आता हे रोटेशनल
होत असताना कुठलीही बॉडी कुठलाही ऑब्जेक्ट हा कशापासून बनलेला असतो, छोट्या छोट्या पार्टिकल्स पासून, विथ द टायनी पार्टिकल्स. ओके, म्हणजे ह्या बॉडीमध्ये सुद्धा हे काही पार्टिकल्स असणार आहे, बरोबर आहे, हे काही पार्टिकल्स असणार आहे, बरोबर आहे का. ह्या पार्टिकल्सचे मिळून ही बॉडी तयार झाली. मग आता जेव्हा बॉडी परफॉर्म करते रोटेशनल मोशन, तेव्हा तुमचा पार्टिकल परफॉर्म करतो सर्क्युलर मोशन. पार्टिकल काय परफॉर्म करतो, सर्क्युलर मोशन. कसा, मी तुम्हाला काय सांगितलं, पॉइंट ऑब्जेक्ट जर असेल तर इट ऑलवेज परफॉर्म्स सर्क्युलर मोशन. पॉइंट ऑब्जेक्ट नेहमी काय परफॉर्म करतो, सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो. मग हा ऑब्जेक्ट काय तुमचा पॉइंट ऑब्जेक्ट, छोटा पार्टिकल आहे, टायनी पार्टिकल, हा काय परफॉर्म करणार आहे, तुमची सर्क्युलर मोशन. बरोबर आहे का. बघा काय केलं आपण, ही बॉडी रोटेट केली. आता बघा इकडे लक्ष आहे, ही बॉडी मी अशी रोटेट करते, फिरते ती बॉडी, म्हणजे हा पॉइंट, ही बॉडी मी अशी फिरवताना बॉडी जशी जशी फिरत जाते तसं तशी पॉइंटची पोझिशन इकडे आली, परत मी तिला ओरिजिनल पोझिशन लागलं, ही पोझिशन इकडे गेली. म्हणजे तुमच्या पार्टिकलने काय परफॉर्म केलं, सर्क्युलर मोशन. म्हणून आपल्याला सर्क्युलर मोशन शिकणं गरजेचं असतं, सर्क्युलर मोशनचा कॉन्सेप्ट शिकणं गरजेचं असतं. बिकॉज एव्हरी tiny particle in the rigid body performs a circular motion while the body performing rotational motion. जर एखादी rigid body rotational motion परफॉर्म करत असेल तर त्यातला पार्टिकल जो असतो सिंगल पार्टिकल तो काय परफॉर्म करतो, सर्क्युलर मोशन. काय परफॉर्म करतो, सर्क्युलर मोशन. ओके, कॉन्सेप्ट लक्षात आली. व्हॉट इज रोटेशनल मोशन आणि व्हॉट इज सर्क्युलर मोशन, बरोबर आहे. आता रोटेशनल मोशन मध्ये नेक्स्ट कॉन्सेप्ट येते मोमेंट ऑफ इनर्शिया. नेक्स्ट कॉन्सेप्ट काय येते, मोमेंट ऑफ इनर्शिया. तर मोमेंट ऑफ इनर्शिया बघण्याआधी आपल्याला काय बघावं लागेल, अँग्युलर मोमेंटम. अँग्युलर मोमेंटम. ओके, आता लिनियर मोमेंटम आपण बघितलं, लिनियर मोमेंटम काय केलं आपण, लिनियर मोमेंटम बघितलं. आता अँग्युलर मोमेंटम आपल्याला बघायचं. व्हॉट इज लिनियर मोमेंटम, लिनियर मोमेंटम इज, लिनियर मोमेंटमचा फॉर्म्युला, लिनियर मोमेंटम P is equals to m into v, linear momentum mass into velocity m into v. Angular momentum L is equals to P into R. Angular momentum is P into R. ओके, म्हणजे तुम्ही काय कन्सिडर करणार, P म्हणजे लिनियर मोमेंटम, P म्हणजे काय, लिनियर मोमेंटम. मग इथे लिनियर मोमेंटम काय येणार, m into v आणि अजून एक डिस्टन्स v म्हणजे काय तुमचा v झाला mv स्क्वेअर, v स्क्वेअर ला इकडे मी काय लिहू शकते, अँग्युलर मध्ये v, अँग्युलर वेलोसिटीला काय लिहितात ओमेगा, मासला काय लिहितात i ओमेगा स्क्वेअर. बरोबर आहे का. लिनियर मोमेंटम आणि अँग्युलर मोमेंटम. आता अँग्युलर मोमेंटम साठी तुम्ही जर डायरेक्ट अॅनालॉगस टर्म्स घेतल्या तर तुम्हाला ह्या मास साठी इकडे पुट करावं लागेल I आणि वेलोसिटी साठी पुट करावं लागेल अँग्युलर वेलोसिटी ओमेगा. मग आता हा I म्हणजे काय, व्हॉट इज दिस I is moment of inertia. मग आता तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट शिकावी लागेल ती म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया. मग आता मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय, तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला इनर्शिया माहित असायला पाहिजे. व्हॉट इज इनर्शिया, रिकॉल तुम्हाला 9वीत होतं, 10वीत होतं, 11वीत पण तुम्ही शिकले. रिकॉल करा. व्हॉट इज इनर्शिया म्हणजे असा एक फोर्स किंवा अशी एक बॉडीची टेंडन्सी जी त्या बॉडीला स्टेट ऑफ रेस्ट मध्ये कंटिन्यू ठेवते किंवा ती त्या बॉडीला मोशन मध्ये येण्यापासून अपोज करते. इनर्शिया इज द टेंडन्सी ऑफ बॉडी विच मेंटेन द बॉडी at the rest or
continues it in the rest or opposes to the body to go in motion or परफॉर्म एनी मोशन. म्हणजे एखाद्या बॉडीला मोशन मध्ये येण्यापासून वाचवणारी जी टेंडन्सी असते तिला म्हणतात इनर्शिया. म्हणजे एखाद्या बॉडीला ऍट द स्टेट ऑफ रेस्ट मध्ये कंटिन्यू ठेवणारी जी काही टेंडन्सी असते बॉडीची तिला म्हणतात मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके, सॉरी, तिला म्हणतात इनर्शिया. आता आपल्याला बघायचंय मोमेंट ऑफ इनर्शिया. आपल्याला काय बघायचंय? मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय? तर मोमेंट ऑफ इनर्शिया इज द टर्म रिगार्डिंग टू द मास कॉन्सेप्टशी रिगार्डिंग ही मोमेंट ऑफ इनर्शिया ही टर्म आहे. आता कशी? तर बघा, एका बॉडीचं मास आपण m कन्सिडर करतो, बरोबर आहे. पण आता इथे जी आपण रिजिड बॉडी कन्सिडर केली आहे याच्यामध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स आहे. प्रत्येक पार्टिकलचं काहीतरी मास आहे. सपोज या पार्टिकलचं मास घेतलं मी m1, या पार्टिकलचं मास घेतलं m2, या पार्टिकलचं मास घेतलं m3, m4 अप टू डॅश डॅश डॅश. नंबर ऑफ पार्टिकल n नंबर ऑफ पार्टिकल आहे ज्याचं मास mm. प्रत्येक पार्टिकलचं काहीतरी मास असणार आहे. मग आता पूर्ण बॉडी कन्सिडर करताना आपण या सगळ्या पार्टिकलचं मास काय करतो? एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करतो आणि जिथे त्या बॉडीचं सेंटर ऑफ मास असेल तिथून त्या बॉडीचं पूर्ण वेट ठरतं. ओके, म्हणजे हे सगळं मास कॉन्सन्ट्रेटेड असतं ओव्हर द बॉडी. प्रत्येक बॉडीला हे पार्टिकल्स काय असतात? स्प्रेड आउट असतात. आणि तसं ते मास सुद्धा काय असतं? स्प्रेड आउट असतं. आता सपोज हा जर मी सेंटर कन्सिडर केला O, तर या सेंटर पासून हे तुमचं डिस्टन्स काय झालं? R1. फर्स्ट पार्टिकलचं डिस्टन्स R1, सेकंड पार्टिकलचं डिस्टन्स R2, थर्ड पार्टिकलचं डिस्टन्स R3, फोर्थ पार्टिकलचं डिस्टन्स R4 आणि nth पार्टिकलचं डिस्टन्स Rn. कळलं? म्हणजे ह्या ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून एका फिक्स डिस्टन्स वर ते पार्टिकल सिच्युएटेड आहे. त्या प्रत्येक पार्टिकलचं काहीतरी मास आहे m1, m2, m3, m4, mn. आणि त्या सेंटर पासून किंवा त्या ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून त्या पार्टिकलचं काहीतरी डिस्टन्स आहे R1, R2, R3, Rn. बरोबर आहे. मग आता मोमेंट ऑफ इनर्शिया इज नथिंग बट द प्रोडक्ट ऑफ मास अँड डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. ह्या पार्टिकलचा मासचा आणि ऍक्सिस ऑफ रोटेशनच्या डिस्टन्सचा जर प्रोडक्ट केला तर त्या गोष्टीला म्हणतात मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया इज नथिंग बट प्रोडक्ट ऑफ मास अँड डिस्टन्स ऑफ पार्टिकल फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. आता एकच पार्टिकल आहे का? नाही, एक पार्टिकल असतं तर इतकं मोमेंट ऑफ इनर्शिया आपण संपवलं असतं. स्क्वेअर ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया, स्क्वेअर ऑफ डिस्टन्स असतं. प्रोडक्ट ऑफ मास ऑफ द पार्टिकल अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. एकच पार्टिकल असतं तर माझा हा फॉर्म्युला. पण इथे काय आहे? नंबर ऑफ पार्टिकल्स आहे. नंबर ऑफ पार्टिकल्स म्हणजे आपल्याला सगळ्या पार्टिकलचं मास आणि डिस्टन्स कन्सिडर करावं लागणार आहे, बरोबर आहे. मग फॉर फर्स्ट पार्टिकल तुमचं मास काय येणार आहे? सॉरी, मोमेंट ऑफ इनर्शिया काय येणार आहे? I1 इज इक्वल्स टू m1 r1 स्क्वेअर. सेकंड पार्टिकल साठी काय येणार आहे? I2 इज इक्वल्स टू m2 r2 स्क्वेअर. फॉर थर्ड पार्टिकल इट इज I3 m3 r3 स्क्वेअर. फॉर nth पार्टिकल In इज इक्वल्स टू m4 r4 स्क्वेअर. अशा पद्धतीने सिक्वेन्स असेल. मग टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया आपण जर कॅल्क्युलेट केला तर व्हॉट इज टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया? टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया I इज इक्वल्स टू या सगळ्या पार्टिकलचे ऍडिशन. म्हणजे मी काय घेणार? m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर प्लस m3 r3 स्क्वेअर प्लस डॅश 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 अप टू nth पार्टिकल mn rn स्क्वेअर. Okay, get it?
ह्या सगळ्यांची काय घेतली मी सम. ह्याच कॉन्सेप्टला ह्याच टर्मला मी असं लिहू शकते का समेशन मध्ये I इज इक्वल्स टू समेशन फ्रॉम n इज इक्वल्स टू फ्रॉम r इज इक्वल्स टू 1 to n. म्हणजे तुमचा r पार्टिकल कुठपर्यंत जातोय 1 पासून n पर्यंत. mi स्क्वेअर सॉरी इथे r आणि i असेल तुमचा. I goes from 1 to n mi स्क्वेअर. This is nothing but the moment of inertia. This is nothing but moment of inertia. मग तुम्ही कशी डेफिनेशन लिहिणार moment of inertia ची? Moment of inertia is defined as, काय डिफाइन करणार तुम्ही? This. कसं डिफाइन करणार? Moment of inertia is defined as summation. काय? Summation of mass of particles and square of distance from axis of rotation. म्हणजे त्या पार्टिकल्सचं मास आणि त्या पार्टिकलचा ऍक्सिस ऑफ रोटेशन पासूनचं डिस्टन्स यांचा जो प्रोडक्ट असतो त्या प्रोडक्टला आपण काय म्हणणार? मोमेंट ऑफ इनर्शिया. समजलं? What is moment of inertia? Moment of inertia is nothing but summation of masses of particles. Summation of product of यांच्या दोघांचं काय आहे? प्रोडक्ट आहे. Summation of product of mass and distance from the axis of rotation. Axis of rotation पासूनचा डिस्टन्स आणि त्या पार्टिकलचा मास यांचा प्रोडक्ट केला तर त्याला म्हणतात मोमेंट ऑफ इनर्शिया. जर मी पॉइंट मास कन्सिडर केलं, खूप छोटं मास कन्सिडर केलं फॉर व्हेरी स्मॉल मास, तर तुमच्या मोमेंट ऑफ इनर्शियाचं काय होईल? समेशन ऐवजी इंटिग्रेशन. I इज इक्वल्स टू इंटिग्रेशन r स्क्वेअर dm. इंटिग्रेशन r स्क्वेअर dm. r स्क्वेअर आणि मासचा काय? डिमिनिश्ड पार्ट म्हणजे अगदी छोटा मास, म्हणून त्याला मी काय लिहिणार? r स्क्वेअर dm. दिस इज नथिंग बट युअर मोमेंट ऑफ इनर्शिया. कळलं मग मोमेंट ऑफ इनर्शियाची कॉन्सेप्ट? एव्हरीवन गेट इट? मोमेंट ऑफ इनर्शिया, रिजिड बॉडीची मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके, आता हे तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया डिफाइन करायला येतं, एक्सप्लेन करायला येतं. त्यामध्ये तुम्हाला ही डायग्राम काढायची आहे प्रॉपर. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला डायग्रामचं डिस्क्रिप्शन लिहायचं आहे. डिस्क्रिप्शन कसं लिहिणार? कन्सिडर अ रिजिड बॉडी रोटेटिंग अबाउट इट्स ऍक्सिस ऑफ रोटेशन. ओके, द मास m1 is located at a distance r1 from the axis of rotation. Mass m2 is located at a distance r2 from the axis of rotation. Mass m3 is located at a distance r3 from the axis of rotation. Up to mass mn is located at a distance rn from the axis of rotation. Therefore, I is equals to काय लिहिणार तुम्ही? This m1 r1 square plus m2 r2 square plus m3 r3 square up to dash dash mn rn square. नंतर therefore I is equals to याला सगळ्यांना कशामध्ये लिहिलं? समेशन मध्ये लिहिलं mi ri square. आणि फॉर व्हेरी स्मॉल मास तुम्ही काय लिहिलं? मोमेंट ऑफ इनर्शिया I is equals to इंटिग्रेशन r square dm. एवढं तुम्हाला फॉर 2 मार्क्स. त्याच्यामध्ये तुम्हाला डेफिनेशन लिहिणं मॅन्डेटरी आहे. आता हे सगळं लिहिल्यानंतर तुम्हाला डेफिनेशन लिहिणं सोपं जाईल, म्हणून मी तुम्हाला आधी एक्सप्रेशन सांगितलं. आता डेफिनेशन कशी लिहिणार तुम्ही? मोमेंट ऑफ इनर्शिया इज डिफाइन्ड ॲज समेशन ऑफ प्रोडक्ट ऑफ मास अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. त्या पार्टिकलचं मास आणि डिस्टन्सचा स्क्वेअर इज नथिंग बट मोमेंट ऑफ इनर्शिया. समजलं? अशा पद्धतीने तुम्हाला हे डिस्क्रिप्शन लिहायचंय. आता हे जे मी लिहिलं हे फक्त इट इज ओनली फॉर एक्सप्लेनेशन. याचं डिटेल एक्सप्लेनेशन किंवा डिटेल रिटर्न कॉन्सेप्ट तुम्हाला आपल्या नोट्स मध्ये मिळून जाईल. नोट्ससाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे, त्याच्यामध्ये डिटेल नोट्स लिहिलेल्या आहेत.
चलो लेट्स मूव टू द नेक्स्ट टॉपिक. मोमेंट ऑफ इनर्शिया झाला. ओके, मोमेंट ऑफ इनर्शिया नंतर आपण नेक्स्ट टॉपिक बघणार आहोत. आता रिजिड बॉडी समजलं, मोमेंट ऑफ इनर्शिया समजलं. आता कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी. या रोटेटिंग बॉडीची आपल्याला काय फाइंड आउट करायची आहे? कायनेटिक एनर्जी. तुम्हाला डायग्राम काय असणार आहे? सेम असणार, सेम डायग्राम, फक्त याच्यामध्ये तुम्हाला एक कॉन्सेप्ट चेंज करायची. कुठली कॉन्सेप्ट? आता काय बघतो आपण? कायनेटिक एनर्जी फॉर रोटेटिंग बॉडी. रोटेटिंग बॉडीसाठी कायनेटिक एनर्जी. मग आता इथे सुद्धा तुम्ही काय कन्सिडर करणार? एक रिजिड बॉडी कन्सिडर करणार. रिजिड रोटेटिंग बॉडी. ती बॉडी काय होत असली पाहिजे? रोटेट होत असली पाहिजे. मग आता तिचं रोटेशन होत असताना तिचे जे मधले पार्टिकल आहे त्यांचं काय होणार आहे? सर्क्युलर मोशन होणार आहे. सर्क्युलर मोशन होणार म्हणजे पार्टिकल काय होणार आहे? एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रॅव्हल करणार आहे. म्हणजे जसं त्या पार्टिकलला मास आणि डिस्टन्स आहे तसं त्या पार्टिकलला मोशन मध्ये असल्यानंतर त्या पार्टिकलला त्याची काय असणार आहे? व्हेलॉसिटी. फॉर पार्टिकल ऑफ मास m1 व्हेलॉसिटी इज v1. तो v1 व्हेलॉसिटीने टँजेन्शियल पाथ मध्ये तो कसा मूव्ह करेल? बरोबर आहे. पार्टिकल ऑफ मास m2 has velocity v2, particle of mass m3 has velocity v3, particle of mass m4 has velocity v4 and particle of mass mn has velocity vn. म्हणजे ह्या वेलोसिटीने तुमचा पार्टिकल काय होणार आहे? मोशन मध्ये येणार आहे. ओके, आता पार्टिकल मोशन मध्ये आल्यानंतर त्याची जी काही मोशन आहे त्या मोशन नुसार आपण त्याची काय कॅल्क्युलेट करू शकतो? कायनेटिक एनर्जी. सेम आपण काय करणार आहे? बॉडीचं डिस्क्रिप्शन लिहिणार आहे. कन्सिडर अ रिजिड बॉडी, रिजिड रोटेटिंग बॉडी. काय डिस्क्रिप्शन लिहिणार आपण? कन्सिडर अ रिजिड रोटेटिंग बॉडी. रोटेटिंग बॉडी कन्सिडर केली. ओके, आता ह्या रोटेटिंग बॉडी मध्ये कन्सिडर पार्टिकल विथ मास. कोणत्या मासने? पार्टिकल विथ मास m1 ऍट अ डिस्टन्स. कोणत्या डिस्टन्स वर आहे तो? r1 हॅज व्हेलॉसिटी v1. एक मासचा पार्टिकल आहे ज्याचा मास m1 आहे आणि तो r1 डिस्टन्स वर आहे. त्याची व्हेलॉसिटी काय असणार आहे? v1. सेम ॲज इट इज सेंटेन्स तुम्ही कशासाठी लिहिणार? पार्टिकल ऑफ मास m2. पार्टिकल ऑफ मास m2 has velocity v2. पार्टिकल ऑफ मास m3 has velocity v3. पार्टिकल ऑफ मास vn मास mn has velocity vn. ओके, आता ह्या सगळ्यामध्ये या वेलोसिटीज मिळाल्या तुम्हाला. मग आता वेलोसिटी ही झाली लिनियर वेलोसिटी v. मग आता v नो आपल्याला काय माहिती आहे? या लिनियर वेलोसिटीला आपण कशाने रिप्लेस करतो? अँग्युलर वेलोसिटी रिलेशन मध्ये रिप्लेस करतो. तो सो v इज इक्वल्स टू r ओमेगा. मग फॉर वेलोसिटी v1 डिस्टन्स इज r1 ओमेगा. फॉर पार्टिकल v2 डिस्टन्स इज r2 ओमेगा. फॉर v3 इट इज r3 ओमेगा. ओमेगा वेलोसिटी इज कांस्टेंट for particle. for vn it is rn omega. बरोबर आहे. आता तुम्हाला कॅल्क्युलेट करायची आहे काय? कायनेटिक एनर्जी. व्हॉट इज फॉर्म्युला फॉर कायनेटिक एनर्जी? एन पार्टिकलची वेलोसिटी vn ती आपण कोणत्या फॉर्म मध्ये लिहिणार? rn into ओमेगा. आता व्हॉट इज कायनेटिक एनर्जी? कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला सांगा. काय असते कायनेटिक एनर्जी? कायनेटिक एनर्जी इज 1/2 mv². 1/2 mv². ओके, v ची व्हॅल्यू आपल्याला काय टाकायची आहे? r ओमेगा. v ची व्हॅल्यू काय टाकायची आहे? r ओमेगा. देयरफॉर इट इज नथिंग बट 1/2 m r ओमेगाचा स्क्वेअर. म्हणजे याला मी कसं लिहू शकते? 1/2 m r² ओमेगा स्क्वेअर. बरोबर आहे.
आता हे झालं सिंगल पार्टिकल साठी, ही झाली कायनेटिक एनर्जी. फॉर पार्टिकल 1, सो कायनेटिक एनर्जी 1, मास 1, रेडियस 1. For second particle, kinetic energy 2 is 1/2 m2 r2 square omega. Similarly आपण काय करत जाणार, nth पार्टिकल साठी कॅल्क्युलेट करत जाणार. ओके, मग आता टोटल कायनेटिक एनर्जी काय येणार, टोटल कायनेटिक एनर्जी काय मिळणार मला. चला थर्ड पार्टिकल साठी 1/2 m3 r3 square omega square up to dash 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 nth particle kinetic energy 1/2 mn rn square omega square. टोटल कायनेटिक एनर्जी काय येणार आता, टोटल कायनेटिक एनर्जी, कायनेटिक एनर्जी, टोटल कायनेटिक एनर्जी काय येणार, कायनेटिक एनर्जी ऑफ फर्स्ट पार्टिकल प्लस कायनेटिक एनर्जी ऑफ सेकंड पार्टिकल प्लस कायनेटिक एनर्जी ऑफ थर्ड पार्टिकल प्लस अप टू कायनेटिक एनर्जी ऑफ nth particle. ओके, चला पुट अप करा व्हॅल्यू. टोटल कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू m1 r1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर प्लस m3 r3 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर प्लस डॅश 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 अप टू mn rn स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. काय करा, कॉमन टर्म बाजूला काढा. कोण आहे कॉमन, सॉरी 1/2 राहिला सगळीकडे कॉमन 1/2, सॉरी 1/2 कॉमन टर्म बाजूला काढा. कोण कोण येणार आहे कॉमन, 1/2 आणि ओमेगा स्क्वेअर. सो 1/2 ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये काय राहिलं, m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर प्लस डॅश 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 mn rn स्क्वेअर. ही व्हॅल्यू कशाची मिळाली होती मला, कशाची मिळाली होती आपल्याला ही व्हॅल्यू मागच्या सेक्शन मध्ये. इट इज नथिंग बट मोमेंट ऑफ इनर्शिया. याला मी असं लिहू शकते का, कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू 1/2 ओमेगा स्क्वेअर इन ब्रॅकेट समेशन गोज फ्रॉम I1 to n mi ri स्क्वेअर. लिहू शकते असं. व्हॉट इज दिस, इट इज द मोमेंट ऑफ इनर्शिया. हे काय आपला मोमेंट ऑफ इनर्शिया. Therefore kinetic energy of rotating body is given by 1/2 I omega square. Kinetic energy of rotating body is given by 1/2 I omega square. कळलं, आलं लक्षात, कळलं. कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी, दिस इज द एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी फॉर रोटेटिंग बॉडी. हे एक्सप्रेशन सुद्धा तुम्हाला 2 किंवा 3 मार्क्सला विचारू शकतात. त्याच्यामध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शन व्यवस्थित लिहायचंय, त्याच्यानंतर एक्सप्रेशन लिहायचंय. ओके, आपल्या नोट्स मध्ये प्रॉपर तुम्हाला लिहून दिलेलं आहे. आता ही झाली कायनेटिक एनर्जी. आता आपण नेक्स्ट पार्ट बघणार आहोत, टॉर्क. काय बघणार आहोत, टॉर्क. व्हॉट इज टॉर्क, टॉर्क इज नथिंग बट द प्रोडक्ट ऑफ फोर्स इनटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. बरोबर आहे का, टॉर्क इज नथिंग बट फोर्स इनटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. मग सेम आपल्याला रिजिड बॉडी साठी कॅल्क्युलेट करायचंय. काय, टॉर्क, ओके, फोर्स इनटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. ओके, what is torque? Torque is nothing but force into perpendicular distance f into r. What is force? Force याचा जर वेक्टर प्रोडक्ट आपण घेतला, टॉर्कचा जर वेक्टर प्रोडक्ट आपण घेतला तर इट इज r बार क्रॉस f बार. इट इज नथिंग बट टॉर्क इज इक्वल्स टू r f sin थीटा. थीटा जर आपण 90 कन्सिडर केला तर माझी व्हॅल्यू फक्त काय येणार, sin 90 is 1. म्हणजे व्हॅल्यू काय येणार, r into f. व्हॉट इज फोर्स, फोर्स कसा लिहिणार, फोर्स कसा लिहिणार, मास इनटू एक्सेलरेशन. व्हॉट इज फोर्स, फोर्स इज नथिंग बट मास इनटू एक्सेलरेशन, मास इनटू एक्सेलरेशन. आता हे झालं लिनियर साठी, मी कन्सिडर करते अँग्युलर साठी. हे झालं लिनियर एक्सेलरेशन. अँग्युलर एक्सेलरेशन काय असेल, f is equals to m into अल्फा. बरोबर आहे.
This is the force of first particle, that is m1 alpha. Force for second particle F2 is equals to m2 alpha. Force for third particle is equals to m3 alpha. Up to dash dash dash. Force for nth particle is mn alpha. बरोबर आहे? mn alpha. मग आता मला टॉर्क कॅल्क्युलेट करायचा आहे. टोटल टॉर्क इज इक्वल्स टू काय? टोटल टॉर्क. व्हॉट इज टॉर्क? What is torque? Force into perpendicular distance. Force is mass into acceleration and perpendicular distance. बरोबर आहे? मग तुम्ही काय लिहिणार? Torque m alpha into r. बरोबर आहे? m alpha into r. आता this is for first particle tau1. आता तुम्हाला काय करायचं आहे? tau2 m2 r2 alpha, tau3 m3 r3 alpha, up to tau n mn rn alpha. बरोबर आहे? आता मला काय फाइंड आउट करायचं आहे? टॉर्क. टोटल टॉर्क सॉरी इथे r2. ओके. टोटल टॉर्क इज tau1 tau2 tau3 up to dash 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 tau n. मग मी काय करणार? टोटल टॉर्क इज इक्वल्स टू tau1 plus tau2 plus tau3 plus dash 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 tau n. टाका व्हॅल्यू. काय येणार? m1 r1 square alpha plus m2 r2 square alpha plus m3 r3 square alpha up to dash 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 mn rn square alpha. कॉमन टर्म्स काय करा? कलेक्ट करा. काय कॉमन टर्म? अल्फा. इन ब्रॅकेट काय राहिलं? m1 r1 square plus m2 r2 square plus m3 r3 square plus dash 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 mn rn square. याला काय लिहिणार आपण? याला काय लिहिणार? summation of alpha in bracket summation of I goes from 1 to n mi ri square. What is this? It is nothing but काय बघितलं जस्ट करता आपण? It is nothing but moment of inertia. Therefore मला टोटल टॉर्क काय मिळेल? Therefore total torque tau is equals to I alpha. Total torque is equals to I alpha. मिळाली तुम्हाला व्हॅल्यू? टॉर्क इन द फॉर्म ऑफ अँग्युलर एक्सेलरेशन. तुम्हाला क्वेश्चन असतो कॅल्क्युलेट द टॉर्क इन द फॉर्म ऑफ अँग्युलर एक्सेलरेशन, तेव्हा तुम्हाला हे एक्सप्रेशन ड्रॉ करायचं. ओके. पूर्ण रिजिड बॉडीचं डिस्क्रिप्शन आणि त्याच्यानंतर हे एक्सप्रेशन. पूर्ण जर क्वेश्चन तुम्ही लिहिला तर वी आर अटेम्प्ट टू द फुल 2 मार्क्स. हा क्वेश्चन 2 मार्क्सला तुम्हाला येऊ शकतो किंवा याच्यावर येतो तुम्हाला प्रॉब्लेम. सीईटी साठी 100% याच्यावरती एक MCQ असतो. त्यामुळे हा टॉपिक इम्पॉर्टंट आहे. व्यवस्थित या टॉपिकचा स्टडी करा. आपण काय बघितलं? मोमेंट ऑफ इनर्शिया. एक रोटेशनल मोशन स्टार्ट करून रोटेशनल मोशन मध्ये आपण चालू केलं मोमेंट ऑफ इनर्शिया. त्याच्यानंतर रोटेटिंग बॉडीची मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट केलं. त्याच्यानंतर आपण रोटेटिंग बॉडीची काय कॅल्क्युलेट केली? कायनेटिक एनर्जी आणि देन टॉर्क. ओके. एक एक टॉपिक आपण कव्हर करत चाललो आहोत आणि त्या टॉपिक नुसार आपण पुढे चाललोय. ओके. एक एक टॉपिक कव्हर झाला. ओके. पूर्ण व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना मैत्रिणींना शेअर करा. असाच अभ्यास करत राहा. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. थँक्यू.